तद्वस्त होतो. प्रस्तुत समासामध्ये प्रश्न केलेला आहे, या जगामध्ये असमानता का आहे? कोणी सज्जन आहे, कोणी दुर्जन आहे, कोणी भीक मागतो, कोणी राजा आहे, कोणी एकदम स्वच्छ राहतो, कोणी घाणेरडा राहतो, कोणी सज्जन आहे, कोणी दुर्जन आहे. असं का? असा प्रश्न केलेला आहे. तुम्हाला माहीत आहे, दासबोधा गुरु शिष्याचा समाज आहे. शिष्याने गुरुला आपल्या प्रश्न विचारलेला आहे. काल मी सांगितलं, जगाची निर्मिती ही पंचमहाभूते 3 गुण अशा स्वरूपाने प्रकट झाले. म्हणजे पंचमहाभूतामध्ये आधीच 3 गुण कालवलेले होते. म्हणजे गुणमाया अगोदरच आहे त्याच्यात, आणि त्याचा प्रभाव आहे, गुणमायेचा प्रभाव आहे. जगामध्ये जेवढे लोक आहेत ते त्रिगुणात्मकच आहेत. 3च गुणाची माणसं आहेत, सत्व, रज आणि तम. गुणांचा प्रभाव का? तर सत्वगुण म्हणजे जाणीव, ज्ञान, विज्ञान. रजोगुण जाणीव, नेणीव, मिश्रित, ज्ञान, अज्ञान, मिश्रित. आणि तमोगुण नेणीव म्हणजे अज्ञान. जिथे अज्ञान आहे तिथे दुःख आहे, अज्ञान आहे तिथे असमानता आहे, आणि जिथे ज्ञान आहे तिथे संपन्नता आहे. काल सांगितलं ना, सत्वाचे सामर्थ्य नसते. तम म्हणजे नरकाची केवळ, रजतो सबळ मायाला, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. त्यासाठी काय करायला पाहिजे? करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी शब्द कसा आहे? आम्ही वाचतो नुसतं, शब्दाकडे लक्ष देतो. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस परमार्थ करावा. आता टाळ कुठे बसायची गरज नाही. निसर्ग महाराज सांगायचे, बाई भाजी चिरतेस ना, जय गुरु म्हणत ना, काय बिघडलं? भांडी घासतेस ना, जय गुरु म्हण ना. प्रवासात आहात, नामस्मरण करा, काही अभंग गा, सद्गुरूचं स्मरण करा, जय गुरु म्हणा. म्हणजे भगवंताच्या स्मरणात राहा. पण अज्ञानामुळे मायेचा प्रभाव जास्त आहे प्रत्येकाला. आणि माया ही तमोगुणाने, रजोगुणाने प्रेरित आहे. सत्वगुणाचा अंश तिथे प्रकट स्वरूपामध्ये अनुभवाला येत नाही. म्हणून मायेच्या नादी लागला, तो जन्ममरणाच्या पेरात अडकतो आणि आयुष्यभर दुःख भोगतो. काही लोक म्हणतात, सर्वसामान्य म्हणायचे, स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. पण एकाकडे औषध आहे, सद्गुरू. स्वभाव बदलण्याची क्षमता सद्गुरूमध्ये आहे. बद्धाला सिद्ध बनवण्याची क्षमता सद्गुरूमध्ये आहे. सिद्ध म्हणजे ज्ञानी, बद्ध म्हणजे अज्ञानी, मूर्ख. अज्ञान काय आहे? तमोगुण अज्ञान होते. रजोगुणामध्ये पण अज्ञान आहे, ज्ञान आहे. अज्ञान काय आहे? तर जे सत्य नाही ते सत्य म्हणतो. असं काय आपण सत्य नाही आणि सत्य म्हणतो आहोत, सत्य मानतो आहोत? तर
आपण प्रत्यक्ष देह नसून आत्मा आहोत आणि आपण देह आहोत असं म्हणतो. हे मोठं असत्य आपण सत्य म्हणून स्वीकारतो. आणि दुसरं, जग नित्य आहे, ब्रह्मसत्य आहे. प्रत्येकजण ब्रह्मस्वरूप आहे. तरी हे दृश्यभान आकार स्वरूप रंगरूप आकाराने गुणाने प्रेरित असं जग आपण सत्य मानतो. ते उत्पन्न होतं, काही काळ व्यवहारते आणि नाश पावते. समजा तुमच्या दृष्टीसमोर एकाच वेळी सगळं जग नाश पावताना दिसत नसलं तरी जगातील प्रत्येक आकार स्वरूप वस्तू ही पंचमहाभूताची आणि 3 गुणांची आहे आणि त्याला नाश आहे. जग म्हणून काय आहे? सगळ्या आकार स्वरूप वस्तूंचा पसारा. दुसरं काय? पंचमहाभूताचं गाठोडं आहे, पृथ्वी आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे. आणि प्रत्येक आकार स्वरूपामध्ये 5 भूत आहेत, पंचमहाभूते आहेत आणि 3 गुण आहेत. ज्याच्यामध्ये तमोगुण आहे, रजोगुण तो अज्ञानी आहे, मूर्ख आहे, त्याला शिक्षणाची आवड नाही, कलेची आवड नाही, आळसी आहे, आधाड आहे, वासनेने भरलेला आहे, प्रेरित आहे, म्हणजे परिपूर्ण बद्ध अज्ञानी. ती लोक दुःख भोगताना दिसतात. मायेच्या पण्याखाली, मायेच्या अंमलाखाली येऊन, वासनेच्या आहारी जाऊन, अहंकाराने प्रेरित होऊन दुःख भोगतात. या जगामध्ये अभिमान घेण्यासारखं काही नाही आहे. मग अहंकार कसला? जे खरे नाही, सत्य नाही, ते जरी आपण त्याची व्यवहार करत असलो तरी त्याचा अहंकार करायची गरज नाही. खरे नाही. आज आहे ते उद्या जाणार आहे. आज तुमचं आहे ते उद्या कोणाचं तरी आहे. आज तुमचं असणारं काल कोणाचं तरी होतं. हे चक्र चालूच आहे. मग काय, कशाचा अभिमान धरायचा? डिग्री पदवीचा अभिमान धरावा तरी ही देहाशी संबंधित आहे आणि देह नाशिवंत आहे. मग त्याचा अभिमान धरला तर काय उपयोग आहे त्याचा? जे खरंच नाही त्याचा अभिमान धरला तर त्याचा परिणाम शेवटी दुःखकारकच होणार. ज्या लोकांना जे सत्यस्वरूप आहे आपले त्याची ओळख नाही, ते अज्ञानामध्ये अडकतात, देहवासना आणि अहंकार त्याच्यामध्ये अडकतात आणि दुःख होतात. म्हणून अज्ञान दूर व्हायला पाहिजे. अज्ञान दूर होण्यासाठी संतांना शरण जायला पाहिजे, त्यांच्या सहवासात सत्संग करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे. मग सद्गुरू तुमच्यातला तमोगुण रजोगुण कमी करून तुमच्यामध्ये सत्वगुण निर्माण करतात. सत्वाचं सामर्थ्य आहे. तुम्ही राजा आहात, तुम्ही प्रत्यक्ष परमात्मा आहात, पण ओळख नसल्यामुळे दुःख होतं. आपली स्थिती कशी आहे? एक मेंढपाळ मेंढ्यापाळाला घेऊन जातो जंगलामध्ये आणि त्याला एक वाघाचा बछडा मिळतो. वाघिणीपासून दुरावला होता, तो कम झालेली काही का तो नुकता जन्मलेला होता. आजूबाजूला वगैरे वाघीण नाही. आता याचं काय होईल? दुसरी प्राणी कोणते खाऊन जाते. मग दया आली म्हणून तो आपल्याबरोबर घेऊन आला आणि त्याला ते शेळ्याच्या मेंढ्यामध्ये त्यांनी वाढवायला सुरुवात केली. तो वाघाचा बछडा मोठा झाला तरी तो शेळ्यांसारखाच ब्याव्या करायचा, कारण शेळ्यांचा ब्याव्या करताना त्याने हे केलं आणि शेळ्यांसारखाच पाचोळा खात होता. एक दिवशी एक समोरून वाघ आला. जंगलात गेल्यावर समोर वाघ आला आणि त्याने झडपले एका शेळीवर आणि घटाघट रक्त झाला आणि उडून घेऊन गेला. हा म्हणा तर माझ्यासारखा दिसतो,
ह्याने मोठी रडकाळी फोडली, मी का बॅब्या करतो, मी का पालापाचोळा करतो, हे सगळं माझंच खाद्य आहे, माझ्या भोवतीच आहे आणि हे मला मारतात, मी घाबरतो. उलट मी आवाज केला हे मला घाबरतात. म्हणजे त्याला ओळख पडते आपल्या जातीपातीची, आपल्या स्वरूपाची, आणि मग तो स्वयंभू. तसं सद्गुरू तुम्हाला तुमची ओळख करू देतात. तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. देह आहे, दुःख आहे, देहभाव आहे, दुःख आहे, आत्मभाव आहे, सुख आहे, शांती आहे, समाधान आहे. म्हणून देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर व्हायला पाहिजे. सद्गुरूच्या मुखातून श्रवण झाले पाहिजे आणि जे श्रवण होते त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. निधिध्यासन म्हणजे काय? दी म्हणजे दिशा, दी म्हणजे दिवस, दिवस रात्र त्याचं स्मरण राहून त्याचा अंगीकार केला, अंगीकार केला, मग तसे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपोआपच आपल्यातले दुर्गुण आहेत ते गळून पडतात, तमोगुण गळून पडतात आणि सत्वगुणाचं सामर्थ्य होतात. कारण का आपणासारखे करिके करतात, नाही काळ वेळ तयार आहे. सद्गुरू तुम्हाला आपणासारखा करू इच्छितात. तुम्हाला फक्त निश्चय करायचा आहे, बस मी आत्मा आहे. एकदा एक माणूस आला माझ्याकडे आणि मला म्हणतो, मी खूप फिरलो, परदेशातून आलो, खूप फिरलो, खूप संतांना भेटलो, ज्ञानीपुरुषांना भेटलो, सगळे मला सांगतात तू आत्मा आहेस. पण जेव्हा मी सकाळी उठतो, बायको माझ्या हातात पिशवी देते आणि बाजारात जाऊन सांगतो, तेव्हा मला प्रश्न पडतो, मी कुठे आत्मा आहे? मला बाजारात जायला लागतं. अशा वेळी काय करू? मी आत्मा म्हणून राहिलो तर माझा प्रपंच चालेल काय? मी काय करावं? एक साधी गोष्ट आहे बघा. एक स्त्री माता असते, पत्नी असते, बहीण असते, जाऊबाई असते, नणंद असते. एका वेळी किती भूमिका करते? नवऱ्याशी पत्नीसारखी वागते, बापाशी मुलगीसारखी वागते, भावाशी बहिणीसारखी वागते. त्या त्या परिस्थितीमध्ये ते भूमिका जबाबदाऱ्या पार पाडते की नाही? अवघड काय आहे? मी हा देह धारण केलेला आहे, मी देह नाही, मी हा देह धारण केलेला आहे. देहाच्या गरजेसाठी मी नाती निर्माण केलेली आहे आणि नाती निर्माण झालेली आहे म्हणून नात्याची जबाबदारी मला पार पडायची आहे, भूमिका करायची आहे. भूमिका करणारा प्रामाणिक त्या भूमिकेची राहून उत्तम प्रकारे करतो. टाळ्या मिळाल्या पाहिजे आणि पुरुषाने पुढची दुसरी भूमिका मला दिली पाहिजे म्हणून तो उत्तम करतो. मग आपण ज्या भूमिका अंगीकारल्या आहेत त्या उत्तम केल्या का? मी तो नाही आहे. तो जो अनेक भूमिका करणारा माणूस घरी आला की आपल्या ओळखीने राहतो. इकडे रामाचा रोल केला म्हणून घरात आल्यानंतर राम प्रभू रामचंद्र मला नमस्कार करावा सांगत नाही तो. म्हणजे तुम्ही स्वतः मी आत्मा हा भाव ठेवून, हा निश्चय ठेवून द्यायच्या गरजेपोटी त्या त्या नात्याशी तो तुम्ही भूमिकेने राहू शकता. पण मूळ तुमचं सोडून तुम्हाला विसरायची गरज नाही. जे तुम्ही धारण केले ते खरं नाही. वास्तविक पाहता शब्द कसा आहे बघा, नाती आणि पुढे गोती म्हणते. नाती आणि गोती. नाती जी नाही आहे ती आपण अंगीकारलेली आहे. त्याला गरज लागली की स्त्रीला पुरुष असा वाटतो की पुरुषाला स्त्री विषय व्यभिचार करू नये म्हणून लग्नगाठ बांधतात समाजाच्या शिस्तीसाठी. बाकी काय? मग ती लग्नगाठ बांधल्यानंतर कोणाच्या घरी असणारी ती मुलगी अचानक त्या घराची मालकीण होते. कोणी तिला मालकीण म्हणून स्वीकारतो, तिजोरीच्या चाव्या काढून देतो. होतं काय नातं? जोडलं.
त्या एका नात्यापोटी पोरबळ झाली, नातं वाढलं, गुंता वाढली आणि अडकला. पण मी देह धारण केलेलं आहे, देहाच्या गरजेसाठी हे मी सगळं केलेलं आहे असं समजून जो प्रपंच केला तर प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही. मनुष्य काय करतो, द्यायला काहीतरी हवं म्हणून द्यायला जातो आणि त्याच्या अधीन होतो आणि दुःख होतो. द्यायची गरज किती आहे आणि किती त्याच्या नादी त्याला लावायचं आहे हा विवेक असला पाहिजे. त्याच्यासाठी जीवन व्हायची गरज नाही, कारण देहाचं कुठलंही सुख कायमस्वरूपी नाहीये. आज पुरणपोळी खाल्ली, तृप्तता वाटते, 2 दिवस गेला परत पुरणपोळी हवीशी वाटते. प्रत्येक सुख देहाचं त्या क्षणाला परिपूर्णता वाटते, पण दुसऱ्या क्षणाला हवंसं वाटतं. काय खरं आहे? नाही मिळालं तर देह मरणार नाही, पण मन वळवळ करतं, इंद्रिय गडबड करतात. पण जर मी आत्मा याचा भाव झाला तर सगळ्यावर ताबा मिळू शकतो. पण मी देह आहे तर लाचार म्हणून त्यांची पूर्तता करायला जातो आणि दुःख भोगतो. म्हणून मी आत्मा भाव पक्का झाला, मी आत्मा भाव पक्का झाला की देहाच्या गरजांमध्ये बरोबर तुम्ही विवेक करता आणि त्याला मर्यादेमध्ये ठेवता. जेवढं हवं तेवढंच घेऊ. नाहीतर आपली अवस्था कशी आहे तुम्हाला माहित आहे, कुत्रा हाड चघळतो, त्या हाडाला मांस नसतो, कधीच पडलेला मिळालं की आणतो आणि उडतडत बसतो, चघळत बसतो. आता ते हाड चघळत असताना त्याच्या हिरड्यातून रक्ते, त्याच्या दातातून रक्ते, त्याला म्हणतंय हाडातून रक्ते आणि ते आवडीने खा, आवडीने आवडीने आवडीने. मनुष्याची अवस्था त्याची आहे, मनुष्याची अवस्था त्याची आहे. सुखाच्या पोटी काहीतरी अंगीकारतो आणि दुःख भोगतो. महाभूत आहे तो 5 महाभूत आहे, त्याच्या नादी जास्त लागता कामा नये, त्यांचे चोचले जास्त पुरवता कामा नये, त्याच्यावर ताबा ठेवला पाहिजे. मन माशीसारखं आहे, माशी नेहमी चांगल्या वस्तूवर बसत नाही, गाडीवरच बसते. तर मनाला पण चांगल्या वस्तू लवकर आवडत नाही. जगामध्ये भजन करणारे किती लोक आहेत, मजा करणारे खूप आहे. पर्सेंटेज काढले तुम्ही, प्रतिशत काढले तर तुम्हाला फार कमी लोक मिळतील सत्संगावाले, सन्मार्गावाले. पण मात्र जगाच्या नादी लागून अनेक उद्योग करणारे, शरीराची गरजा पुऱ्या करण्यासाठी भरपूर लोक दिसतील तुम्हाला. मायेचे भक्त, भगवंताचे भक्त फार कमी मिळतील. त्यांना माहिती नाही मी चुकीचा मार्ग अंगीकारलेला आहे, याचा शेवट फार वाईट आहे, दुःख भोगायला लागतं. पण जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि त्याची अवस्था त्या दारुड्यासाठी झालेली असते. नाही मिळालं तर हातपाय करतात, कळतं त्याला हे व्यसन घातक आहे, माझी लिव्हर सुटणार आहे, मला दारिद्र्य येणार, कळतं. संध्याकाळ झाली की त्याला राहत नाही, तुझा तोच. आपली पण अवस्था कशीच असते. काही गोष्टी कळतात पण त्याच्या अधीन झाल्यामुळे सोडत नाही. ह्याच्यासाठी सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूशिवाय ते काम दुसऱ्याला जमणारच नाही. काल सांगितलं ना, सद्गुरूचंच वचन बरोबर काम करतं. बाकीचं ऐकून वाचून, नुसत्या मुखातून ऐकून वाचून काहीच नाही. सद्गुरूच्या मुखातून ते बरोबर भेदून जाऊ, ते तुम्हाला तुमचं निजरूप दाखवतात. जसं दागिना आहे, दागिन्यामध्ये थोडं तांब किंवा काहीतरी थोडं मिक्स असतं. आता काहीतरी कुठला तरी वायू काय म्हणतात त्याला, मिक्सिंग नाही म्हणतात, काहीतरी वायू असेल पण काहीतरी असतं. दागिना विकायला गेला तर तुम्हाला तो सोनार तेवढे पैसे देत नाही. तो काय म्हणतो, तपासून बघायला पाहिजे मिलावट किती आहे. मग तो काय करतो, त्याला तापवतो, त्याचा रस करतो, मिलावट बाजूला करतो
आणि शुद्ध सोडं वेगळं. सद्गुरू पण तसंच करतो. पण तो संस्कार करतो त्या दागिन्यावर वितळवायचे. भक्ती ही संस्कार आहे, परमार्थ ही संस्कार आहे. ते संस्कार झाले आपल्या देह मनावर, आपल्यातलं सत्वगुणाचं सामर्थ्य वाढतं, आपल्यातलं तमगुण रजोगुण कमी होतं, म्हणजे अज्ञान आपला आपोआप दूर होतं आणि ज्ञानदृष्टी प्राप्त. ते वामनराव म्हणाले ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प. तू देणारा बसलाय ना, तो पापही देतो, पुण्य देतो. तू शस्त्र हाताने देतो, देणाऱ्याचे हात हजार, तो पापही देतो, पुण्य देतो. तुला हवे ते तू स्वीकार. काय स्वीकारायचं हा वेळ तुमच्याकडून झाला तर तुमचं जीवन सुखाचं होणार आहे. नाहीतर जीव बनून नरकवास भोगायला लागणार आहे, जन्म मरण्याच्या पहिल्या तडकायला लागणार आहे. सद्गुरू त्याच्यातून सुटका करू शकतात. म्हणून ज्याचं परम भाग्य आहे त्याला सद्गुरू लाभले आहेत आणि ते परमार्थ करतायत, सत्संग करतायत. म्हणून काल जसं म्हणून तुम्ही आम्ही आता एकत्र आहोत. किंवा आपल्याला कालच सगळे भेटलेले असताना परकेपणा वाटत नाही, भेदाभेद वाटत नाही, तेवढा विश्वास आहे. परिस्थिती पडली तरी आपली साम्राज्यात कोण उचलणार नाही, विश्वास आहे. बाकी कुठे यात्रेला कुठे गेलो तर आपण ठेवणार नाही, कुलपाची शोध बघणार आहे. पण इथे नाही, काही गरज. हे चांगली उत्तम गुण कोणी निर्माण केले आपल्यामध्ये, तर सद्गुरू. हे काल सांगितलं तसं अंतिम मती वैसी गती. मोक्ष पाहिजे ना, तर सद्गुरूच्या शब्दाच्या पूर्ण शब्दाविश्वास ठेवतो. त्यांनी जी ओळख दिलेली आहे ती ओळख करून बाकी भूमिका करा ना, पाहिजे तेवढे रोल करा. खूप पैसा आला ना, चांदीच्या ताटात ठेवा, सोन्याच्या पलंगावर झोपा, काय हरकत नाही. पण विसरू नका, देणे ईश्वर, तो देणार आहे. माझं काही नाही, सगळं त्याचं आहे. त्याने मला सांभाळायला दिलं आणि तळे राखी तो पाणी जाते, म्हणून मला राखायला जर यांचं मला उपभोगायचं त्याने अधिकार दिलेले आहेत, म्हणून उपभोग. पण त्याला आवडणार नाही असं काही उपभोगणार नाही. त्याला आवडेल तेच उपभोगणार असा निश्चय केला तर ते आणि तुम्ही एक होता आणि मग त्याची कृपा होते आणि निजरूप दाखवता. तुमचे स्वरूप तुम्हाला दाखवता, जे ज्ञानस्वरूप आहे ते दाखवता आणि मग तुम्ही परमानंद भोगता. परमानंद भोगता. सद्गुरू हा शब्दच आहे. सदवस्तू दाखवतो तो सद्गुरू. गु आणि रू शब्द कसा आहे? गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. अंधार म्हणजे अज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. अज्ञान अंधकार दूर करून जो आपले सत्स्वरूप आहे ते दाखवतो तो सद्गुरू. ज्याला भेटला त्याचं परम भाग्य आहे. आणि म्हणून परमार्थ सोडू नका, भक्ती सोडू नका. त्याच्यामध्ये खूप ताकद आहे, ज्ञान आहे. किती प्रसंग येऊ दे तुमच्यावर, सद्गुरूचे महावाक्याचं स्मरण असेल तुम्हाला तर तुम्हाला तत्काळ मार्ग सापडणार आणि तुम्ही त्या प्रसंगातून मोकळे होता. तुकारामांची 12 अभंग नेमाने वाचा. त्यांनी सांगितलं, नित्य नेमी पडता प्रतापे जळती न पापे जन्मातरी दया मागे रती नारायण माडिल्या देवाना उडीला बुद्धीचा पालट नासेल कुमती होईल सद्भक्ती. सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वता. साधती लयरे य पर लोक सत्य सत्य भात माझी कृपा. भात म्हणजे आण शपथ. शपथ घेऊन सांगतात ते. तुमच्या एका अभंगात विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतात. ह्याच अभंगाचं 11 पारायण केलं तुम्ही तर तुमच्यावरचे प्रसंग दूर होणार तत्काळ असं सांगितलं. म्हणून भाऊसाहेब महाराजांनी आपल्या बंधात ते 12 अभंग नेमलेले आहेत. म्हणून सद्भक्त कोण आहे? ज्याच्या घरी 4ही भजनं होत आहेत, ज्याच्या घरी आरती पेटते आहे. आपल्या आरतीमध्ये महाशक्ती आहे. त्या आरतीच्या ज्योतीवर नुसतं तुम्ही हात
अंगावर फिरवलात ना तर ते बरं व्हायला अनुभव येतो. निसर्गदत्त महाराजांचा एक शिष्य पॅरालिसिस झाला, डॉक्टरच्या कधीच बरा होणार. मुलाने घरी महाराजांना सांगितलं असं असं झालंय माझ्या वडिलांना. डॉक्टर म्हणतात काय उपाय नाही, आता उशीर झाला. महाराजांकडे रोज भजन करताना घरी भजन करताना आरतीच्या वेळी त्याला तिकडे झोपवा आणि आरती रोज अंगावर झोपवा. अरे आणि बरोबर बरे, खरेखर बरे. म्हणजे तुमचा श्रद्धाविश्वास आहे काही नाही. माझ्या गावातला एक माणूस होता, नाव सुभाष होता, काळसेव स्वामीचा शिष्य होता. माझं वर्गमित्र होतं मराठी शाळेत. आणि नंतर हे सगळं वैभव निर्माण झाले, त्याला कळलं तो माझ्याकडे यायला लागला. मी एक दिवशी गावात गेलो तर माझी वहिनी मला म्हणते, भाऊजी माझा पाय खूप सुजला होता, तो सुभाष आहे ना, तो आला त्याने मंत्र घातला आणि बरा झाला. आणखी गावात कोणी मला सांगायला लागली सुभाष मंत्र घालतो आणि सुभाष इथे माझ्याकडे येऊन माझे पाय दाबत बसायचे. मला बापा दिसतात तुमच्या. आणि हे आमचं सगळं अंगण पहाटे 3 वाजता उठून पाण्याने धुवून काढायचं, महिनो राहायचं. ही त्याला एक चेष्टेने म्हणतो. नाही, एक प्रसंग असा घडला त्याच्यात. आमच्या दहिसरच्या मठामध्ये श्रावण सप्ताह चालू होता. त्या श्रावण सप्ताहाला कालचे प्रभू बाबराव मंत्री ते आणि त्यांची पत्नी दोघे येऊन राहायचे. तिला वहिनी म्हणायची. ती नेहमी मला कंबर दुखते तक्रार करायची. तिचा भाऊ मोठा डॉक्टर, जे 200 बेडचं हॉस्पिटल औरंगाबाद. आणि ती असं सांगते, म्हणून मी काय उपाय सांगितले नाही. पण मी असं काय बघावं म्हटलं, सुभाष एवढी किमय, सुभाष होता तेव्हा तिकडे, सुभाष एवढी किमय आहे. तर सुभाष तिला म्हटलं हा मंत्र घालतो, तुम्ही मंत्र घालून घ्या ना बघा बरं. आणि सुभाषने मंत्र घातला. सकाळी विचारतो वहिनी तुमची कंबर कशी बरी आहे. मग सुभाषला एका बाजूला घेतलं, खरं सांगायचं काय मंत्र घालतोस, खरं सांगायचं. काय देवा काय सांगू, असला मंत्र मी काय, मला तू महाराजांनी मंत्र दिलाय ना तोच मला तुम्हाला चुकतो, यांना बरं वाटलं म्हणतो फू बसतो. दुसऱ्या वाघावर हात फिरवतो, बापाचा मंत्र म्हणतो म्हणत तेवढा हात फिरवतो आणि फू करतो. बाबा बरं करतात. त्याचा श्रद्धा विश्वास, गुरुवरचा विश्वास कधी घडला नाही. आणि गुरुला आवडणार नाही असं कुठलंही कर्म कार्य करू. गुरुकृपा सदा लागेल आणि जीवन तुमचं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, राजा